इकडे तिकडे येत आहेत. मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या, मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. शिवसेनेमुळे मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एकमेव आहे. आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत. तुम्ही आताच म्हणालेत की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे. तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या. तो नवा चेहरा न देता जुनाच चेहरा उमेदवार म्हणून देताय, म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं? नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे तर मी काय माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहराचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण आतापर्यंत जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले, तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही. मात्र त्याचा शेवट जे गेले त्यांचा जाण्यातच असतो. मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल. माझं काही, मी सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही बघा, हे माझ्या घरात आहे. इथं एक साध्या घरात मी राहतो. माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही. माझ्या ह्या इन्क्वायऱ्या त्या इन्क्वायऱ्या व्हायचं आहे. तर मला काही अशाची भीती नाही. मी रोज बिंदास झोपतो, बिंदास म्हणणं मांडतो. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.